नमस्ते पब्लिक। आज था संडे। आज कुछ काम नहीं था, इसलिए घर के आदमी बोले कि आज ज़रा झाड़ों को आड़ बिड़ करो। इसलिए आड़ करने के लिए मैंने माटी ली। माटी ऐसा घमेलन गोला करके झाड़ की बहुत से टाकी। ही सगळं व्हायचं कारण म्हणजे आमच्या घरातले निघलं आलेलं आज आहे रविवार, आज जायचे आपल्याला फिरायला. त्यामुळं मी त्यांना आत असल्यामुळे माझ्याकडनं गोड बोलून सगळं माती बिती झाडांभोवती. हे देखो ऐसा कुंपण के आहे. कुंपण म्हणजे मातीचं आळ केलं आहे. आळ ही बघा, गाय कशी डोसाल ती बघा. गाय म्हणजे खतरनाक आहे ती, बैलाच्या वरची तार आहे. त्याविषयी जाऊ द्या. ही बघा कुंपण नाही त्याविषयी कसं जाऊ द्या. गाय निबार उड्या आणत होती, बैल कमी तिच्यापेक्षा. नंतर असं आरशात बघून कसं फ्रेश वाटलं. आईने में देखा ना मैंने चेहरा मेरा. उसके बाद ऐसा आईने में ज़रा केस बीस के आंग से हाथ फिरवा. नंतर ये देखो वो ऐसा वांगी का सब्जी के जैसा शर्ट और पॅन्ट घाल की मी झालो तयार. भावाला सांगितलं 2-4 फोटो आण मला बघू कसं दिसतोय मी. हां तीच असं फोटो काढलं, असं बॉट पण दाखवलं त्याला. काढतोय का बघून बघतोच तुझ्याकडं. दुकानापाशी गेल्यावर काहीतरी काय ना काय काम निघतं आहे ना. आदमी इथे पोचलो आहे सिज्जनगडावर. पोचल्यावर असं पायऱ्या चढत असं एक पाऊल ऊपर, एक पाऊल नीचे, एक पाऊल ऊपर, एक पाऊल नीचे, एक पाऊल ऊपर, एक पाऊल नीचे करके हमने चढा सज्जनगड. गर्दी गच होती. तर रविवार त्या ट्रिपा पोरांच्या आलेल्या हे बार पोरं, कॉलेजची पोरं सगळी होती. कसं आहे ना की गाडीवर येताना फुटेज घेता आलं नाही, कारण ड्रायव्हर हम थे ना, इसलिए गाड़ी पर फुटेज लेना नहीं आया हमको. तो हम ऐसा चढ़े गढ़ सज्जनगड. फारच गर्दी होती. गर्दीनं त्या गाड्या होत्या का नाही की त्या गाड्या लावायला जागा नव्हती. जो गडापासून 100 मीटरवर गाड्या लागलेल्या. हे बघा आमची 2 डेप्पाळी ती हसतात. माझं त्यांना काय मजा वाटत होती काय माहीत मी करतोय ती. सगळ्यांनाच मजा वाटत होती, पहिल्यांदा वागत होती. त्यामुळं असं जरा फास्ट फॉरवर्ड केलं कसं पटापटा पळल्यागत वाटावं. मागवळून बघायला लागायसारखं 2 मिनिटाला कुठवर आले ती. असं थांबलो आम्ही 5 मिनटं, जरा सगळ्यांची वाट बघितली. आधी सगळी टेक्चर शाळेची पोरं बघा. साताराचा व्ह्यू, पाणी पाहिजे, डोंगर दऱ्या नद्या घर दिसतंय. अजून व्हायचं म्हणलं फास्ट टर्न फॉरवर्ड करून टाकूया. गेलो. बोरं बिरं सगळी बसलेली, बोरवाली चिंचवाली बघा कसं टाटा करते, त्याला मजा वाटते. अजून गेलं माकड उडकत होतं. माकड गावलं आमची इधर ॲट माकड गावलं मला. माकडाला घेतली व्हिडिओत. कसं आहे काय कसं. अरे काय ती काहीतरी मिरिंडा काहीतरी कसे टाकली, गोळ्यात टाकली बहुतेक. माकड 4-5 जण आहेत. ही बघा तो सुट्टीत दिली नाही, डायरेक्ट गल्लाच घेतला, तोंडाला लावला. कुठे गर्दी होती. वरती माकडं बसलेली, वरती पण आहेत वाटतं. तिथं मागेला आलता मी, तिथनं फोटो काढलेला. छत्रपती शिवाजी महाराज पोचलो. काही सगळी पोरं कॉलेजची पोरं होती, त्यांचं टीचर मास्तर आले, फोटो खिंच रहे थे स्टूडेंट के साथ. उसके बाद हमने उनको भेदा. ये देखो चला द्वार के अंदर गाडावाला सगळी जनावर घेतलेत. गाडवं माकडं सगळी घेतलेली व्हिडिओ.
अगं हीच ती मगाची 4 जण. हो हीच आहे. पुढं वरती काय महाद्वार चित्र भारी भारी. यहाँ पे सीन क्या हुआ मालूम है क्या? ये क्या मालूम? यह सीन में अपने मिरिंडा की बॉटल एक पोरगे से हाथ से कट के ले ली. तोंडाने फोडते त्याला निघणं झाली. शेवटी ती गेलं पोरगं. बघा फोटो सेशन चालू झालेलं आहे. स्टार्ट झाला आहे फोटो काढायला गेलो व्हिडिओ चालू. घाम फुटला नाही बा. हिरवं झार तळ. हिरवं झार घेतलं त्याला बी. कोणाला सोडलं नाही. सगळ्यांना घेतलं. हिडिओत घेतलं सगळ्यांना. नंतर जरा फास्ट फॉरवर्ड केलं. व्हिडिओ. नंतर असं जरा दुकानं लावली. ही आहेत ती दुकानं. लय गर्दी होती तुडुंब. त्यानंतर आम्ही प्रस्थान केलं डायरेक्ट जेवायला तर लाईनच केली. मागल्या वेळेला डायरेक्ट गेली होती. ह्यावेळेला नाही. काय म्हणली? असं बसण्याची व्यवस्था अगदी 10 ते 15 मिनिटात सगळी पंगत बसते. म्हणजे वैशिष्ट्य काय नाही. पाणी सोय खूप छान खतरनाक होती. गरम पाणी गार पाणी दोन्ही होती. सोय असते ती. बघा एक हे दुसरं तळ आहे. ती पण हिरवं कासव वगैरे आहेत. मासा आम्हाला काही दिसलं नाहीत बघण्याचा. मी नाही प्रयत्न केला पण आहे ती. असं काहीतरी होतं इथं. हां असं बारक काय मोठं पण आहे. हसायला लावू नका मला. अरे एका लाईनला 100 म्हणजे किती झाले? जिथं दुकान दिसलं तिथं थांबत होती. येताना जायचं प्रत्येक वेळेस. येताना घ्यायचं असं त्यांना पुढे नेलं. नाहीतरी ऑलरेडी डोक्यात त्यात. नाहीतर थांबतात लगेच तिथंच. त्यांना पुढे नेलं. गुफ्तगू हमारी गुफ्तगू यह विषय पे चल रही थी कि हमने पिछली बार यहाँ खाना खाया था और इस बार दिल्ली की महाप्रसाद. पप्पा काय म्हणतात त्याच्यावर आपण ठरवायचं. ते असं होतं की ठोसेघरला जायचं. दादाचं पप्पानं चाललेलं. पप्पा म्हणून ठोसेघरला जाऊ. दादा म्हणतो नको त्याचं काय तर काम होतं घरी. इथं लिहिले बघ भोजन प्रसाद. इथं पण जेवण असतं. कंटिन्यू चाळ वाजत असतो. कंटिन्यू कधी पण जाल तेव्हा. हाताळली 500 पुस्तकं इथली. पण घेतलं तरी एक नाही दडदड बराबर चिंता. ही सगळी पुस्तकं चांगून बघितली नुसती. काय उपयोग आहे त्याचं? वैतागला अक्षरशः. नुसतं उभं राहिलो तर घेणं देणं मॅटर चाललं. मन बघून सरळ गेलेत. माघारी निघालेत. उरमुट डॅम बघायचं ती राहिलं बाजूला. आणि निघालेत माघारी. यांना वाटलं इथलं झालं. 2-3 वेळा येऊन द्या असं करत. पण आम्ही माघारी निघली सगळी. मला बी आठवण त्यात उरमुट डॅम. इकडून असेल खाली. इकडूनच आहे सरळ. इथं माकड असायची का? आता आठवण झाले. 2 वर्ष झाले. आता म्हणजे कुठं आहे इथंच की आलो होतो. बरोबर आलं ना. आठवलं बघ. माणसं दिसली बाप्पा. बादलीनं वाचायला लागलं पाणी दादा आपल्याला. 100% नाही काहीतरी सांगतो. असणार. मी नाही दादा असतं पाणी बाबा. तेव्हा इतकं उन्हाळा तरी पाणी दिखा दूंगा. किती तर करायला बघतात ती व्हिडिओ.
अब आप व्यू देखो, आप देखते ही रह जाओगे व्यू ऑफ उरमुडी डैम. सारखी मोटरी त्याच्या आधीपासून उरमुडी डॅम बघण्याची इच्छा नसती, त्यामुळे तो निगेटिव्ह बोलतो. ओव्हरफ्लोच येतं का आपल्याला, ती एक नंबर मारला आम्ही सगळ्यांनी. उडी मारायची डायरेक्ट टप्प पाणी बाहेर काढायचं. नंतर काय चेष्टाच केली आज. आता हे टेकड्या तर नाही गेलं, विसरलंच. चार्जिंग संपलं, त्यामुळं येतानाचं डायरेक्ट शेवटचंच फुटेज. आजी आम्ही जाताना पण झाडत होते आणि येताना पण झाडतच होते. बघा मग किल्ले संवर्धन, गड संवर्धन किती जोरात चाललेलं आहे सातारा जिल्ह्यात. असं उतरा, पायरे उतरा, गाड़ी के पास गए. फाइनली हम इच्छुआ हो गई थी पप्पां को की ठोसेघर दिखेंगे. पोचलो आम्ही ठोसेघरपर्यंत. चौघं थांबल्यात. पप्पा पैशाचा बाजार करून तिकीट काढत आहेत. काहीतरी खात होती, चकल्या विकली. गेलो गुळीगत. इच्छा हो गई थी. क्या इच्छा म्हणजे इच्छा. एकदाच पोचलो आम्ही बारक्या धबधब्यापाशी. काय असेल मोठ्या बारक्या छोटा धबधबा बघितला. कसा आहे बादलीनं पाणी वाटायची काही गरज लागली नाही, कारण ऑलरेडी बादलीनंच पाणी येत होतं, बादलीसारखं पाणी होतं. फोटो काढले, व्हिडिओ घेतलं सगळ्यांना. व्हिडिओ झालं ही माझं एक व्हिडिओ बनवायचं होतं, पण माझी बॅटरी डाऊन झाली. इथं चाललेला आहे आपला व्लॉग एंड. व्लॉग शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. इथं बघा तर लाच दिल्या.